छोट्या गाड्या स्थानिक लोकांना निघता अवनीचे आहेत ना मोटरसायकलवाली मोटरसायकल सोडतो ना आपण इथल्या इथे काय मोटरसायकल सोडतो ना स्थानिक आहेत ते आलं का आलं का विजय काय होतं सिच्युएशन काय आपण रोड वाढवा लागले हे स्प्रे रस्ता केला नाही मी त्यातून लोडिंग गाडी गेली परत खाली डबल आलो दुसरं काय नुकसान नको व्हायला इकडची जमीन फोडली का बरं करतो काय झालं गॅबियन वाढ परत माऊट नव्हते या ठिकाणी आपण करंदळे गावामध्ये जुन्नर तालुक्याचे कार्यसमिती आमदार आदरणीय अतुल बेनके असतील, अंकुश डांबळे आणि बबन तांबे आम्ही सगळे कार्यकर्ते खरतर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलोय। या ठिकाणी संपूर्ण कल्याण नगर हायवे बंद झालेला आहे आणि अत्यंत आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खचल्यामुळं संपूर्ण या विभागामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मी खरं तर आमदार साहेबांना धन्यवाद देतो की इथून पुढच्या भविष्य काळामध्ये हा रस्ता करीत असताना या रस्त्यावरती खाली खडकाबरोबर खरं तर पाया घ्यावा लागेल आणि खालून खरं तर दगडाची पिचिंग करून पाया घेऊन या ठिकाणी हा रोड जर केला तर हा राहील। जर याचा कदाचित वरच्या बाजूला गटारी जर असती आणि त्या गटाराला जर पाणी निघाला असता तर हा रोड खचला नसता असा एक आपला प्राथमिक अंदाज आहे। परंतु निश्चितपणे आमदार साहेब त्या वरिष्ठांची बोलतील आणि अशा प्रकारचा हा चांगल्या प्रकारचा रस्ता होईल आता या परिसरातील मागणी आहे। या ठिकाणी संपूर्ण रस्ता बंद झालेला आहे, परंतु या ठिकाणी कोण असतील या ठिकाणी बंदोबस्त त्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी शेतीला जाणारी लोक मोटरसायकली काय मोठ्याच्या छोट्या छोट्या गाड्या असतील त्यांना अडवून आणि खरं तर मोठ्या लोडच्या गाड्या ठीक आहे, परंतु या परिसरामध्ये आता इकडे काही शिक्षक मंडळी जाते, काही आमची शाळेतल्या मुलांच्या छोट्या छोट्या गाड्या या ठिकाणी खरं तर मुख्याचे ट्रॅक्टर जातात चिखल करण्यासाठी, तर हे खरं तर त्यांना इथं बंधन करून आणि म्हणून निश्चितपणे मी खरं तर या विभागाचे कोण हे हाय लेवलचे अधिकारी आहेत पण त्यांना सुद्धा मी या ठिकाणी खरं तर सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी सांगतोय की तुम्ही जर या ठिकाणी वरच्या बाजूला गटार काढला असतं तर हा धोका निर्माण झाला नसता। आम्ही नेहमी बाईटमध्ये सांगत असतो, आम्ही घोडागाडी करत असतो म्हणतात ना हे वादळे बोलते, पण तुमच्या चुकीमुळे बोलतोय ना। तुम्ही जर गटार काढला असतं तर आज इथं हा रस्ता बंद झाला नसता, ही कल्याण नगर हायवे बंद झाला नसता। एवढ्यांचा सर्वांचा प्रॉब्लेम झाला, परंतु माझा डायरेक्ट वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा विचार आहे, तुम्ही इंजिनियर
अधिकारी आहेत ना तर तुम्ही इंजिनियरनी इथं खरं तर पाहणी करून अशा प्रकारचा वरचा एवढा मोठा 1000 कोटीचा हा प्रकल्प आहे, 1000 कोटीचे रस्ते, आणि मग तुम्हाला वरच्या साईडने जर एखाद्या कोटीचं गटर सिमेंटमध्ये काढलं असतं, वरच्या बाजूला खडक आहे, खडकाबरोबर जर खाली पाया घेतला असता, वर जर बांधित आणलं असतं, तर ही वेळ आज आपल्या या नगर कल्याण हायवे रोडवर आली नसती, एवढ्यांची पिळवणूक झाली नसती. म्हणून मी खरं तर आमदार साहेबांनी या ठिकाणी पाहणी करून हा लवकरात लवकर रस्ता कसा होईल, कोण ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनी जलदपणे चांगल्या प्रकारच्या मस्तरी आणाव्यात आणि हा लवकर कल्याण नगर हायवे रोड चालू करावा, अशा प्रकारची मागणी आमची या परिसरातील ग्रामस्थांची आहे आणि जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांची आहे, अशा प्रकारची मागणी करतो. तुमची जागा घ्याई खाली फक्त वावर पाडलेले फक्त ठीक आहे. आमदार साहेब त्यावर खड्डे बोलतील त्याच्यामध्ये ऐका ना, तो नाही विषय ना, रस्ते जागा असते नाही घालून पडते इथून खाली जेवढं जेवढं ज्यांची जागे नाही का कोणाच पैसे भेटले तर त्याची मीटिंग घेऊ आपण. त्याची स्पेशल मिटिंग घेऊ आणि त्याच्यावरती जेणेकरून नोटीस आलती नाही का कोणाच पैसे भेटले नोटीस आलते का तुम्हाला? आम्हाला जो पैसे नाही होत आपण तरी काय करायचं, दुसरं काय विषय नाही, जमिनीत नाही एवढी जमीन आहे. तिकडे ट्रॅफिक सांगितले तिकडे गेले त्याला ते क्रेन मागवणे ते ट्रॅक्टर नाही नाही झाले ते सांगितले काय सांगितलं साहेबांची ट्रेन वगैरे ते कधी रात्री झालं ना? रात्री झाले रात्री आतापर्यंत का नाही काढलं? मग अशी गाडी गेली पुढे खाली तुम्ही जाऊन देऊ नका, फक्त तिकडचं ट्रॅफिक होणार नाही. तिथे जी आता एलपी उचलेली ठीक आहे ते इथे एक क्रेन मागून गाड्या फटलं. ठीक ठीक आहे हो हो चालतं हो सांगितलं फोन केला मी हो तेच बाकीचे नंबर आहे पेक्षा बाकीचे एकच गाडी पास होत नाही, दुसरी गाडी पास होत नाही समोर आल्या एवढे साईडने दोन्ही साईडने गाडी कॉर्नर आहे एवढी गाड्यांना काय नाही का खराब आहे रोड. व्यापारी म्हणते नाही का गाडी सुट्टी पण देते टपऱ्यांवरून. 30 किलोमीटर 2-2.5 तास आहे. इथून तर काही गाडी जाणार नाही. त्याच्यापेक्षा आता पर्यायी मार्ग किंवा त्यातून त्यासाठी बघू. 10 वाजता आम्ही तिथून टन मारला पुढून आणि 11:30 वाजेपर्यंत इथं वर आली. इथं गाडी चढली या कपड्याला आमच्या. गाडी आली का? गाडी खाली करून आली आम्ही आता. आले ना गाडी ओढून दुसऱ्या गाडीने ओढून काढली आम्ही. अरे मग आता इथं खाली जाण्यापेक्षा थोडं लेट झालं तरी चाललं तर परिस्थिती असतं काय करणार होईल. जरा आता मग आजपर्यंत क्लिअर करून उद्यापर्यंत चालू आहे.